कधी विचार केलाय का एखादं छोटंसं गाव इतकं खास का असतं? सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वसलेलं छोटंसं पण श्रद्धेनं भरलेलं गाव जायगाव, जिथे रात्रीचा छबिना संपूर्ण गावाला जाग का ठेवतो. एक नंदी चालत चालत गावात का आला असेल? त्याच्या खुराकातून पडलेला दगड फक्त दगड होता की एक देवीचा संकेत? यावर्षी छबिना, रथ, कीर्तनाची भक्ती, कुस्तीचा थरार, यासाठी हजारो लोक इथे का जमतात? तुमच्यासारखे असे बरेच प्रश्न माझ्याकडेही आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरं गावातील दोनच व्यक्ती देऊ शकतात, ती म्हणजे गावातील पुजारी आणि गावातील जुनी माणसं. तर चला जाणून घेऊया आपल्या यात्रा उत्सवाची, देवीची आणि गावाची खरी कहाणी. तर सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की आपली देवी आपल्या गावात कशी आली आणि देवीची स्थापना कशी झाली. तर हे आहे गावातील ज्योतिराम रामकृष्ण देशमुख आणि हे आहेत दत्तात्रय बाळकृष्ण गुरव. पहिलं व्यापार करायला जे व्यापारी यायचे, बैलांच्या वर व्यापार, ते बैलाच्या पायात आपली देवी इथं प्रसन्न झाली. एक खडा अडकला गेला होता आणि तो खडा त्या व्यापाऱ्याने त्याच ठिकाणी टाकला गेला होता. त्यानंतर बैल हा उठण्यात झाला. मग कसा तरी उठवून व्यापाराच्या स्वप्नामध्ये सांगितलं गेलं की ज्या ठिकाणी मला टाकलं गेलेलं आहे त्याच ठिकाणी माझी स्थापना झाली पाहिजे नाही. अशा विषयाने त्या वरच्या जानोबाच्या मंदिराची स्थापना त्यावेळेला तिथं केली गेली. गावातील काही लोक हे जंगल असल्यामुळं वरती जाऊ शकत नव्हते. मग काही गावकऱ्यांनी विनंती देवीला करून खाली आणले गेले आणि या गावामध्ये पुन्हा स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून या देवीची स्थापना करून सगळं गाव त्या देवीची श्रद्धेनं पूजा अर्चा करता येते. या देवीचं महात्म्य एवढं अपाट आहे. त्या देवीला कुणी नवस केला तर तिचं 100% तिला पावते, तिचं संरक्षण करते आणि सर्व गावाची श्रद्धा या देवीवर आहे. आणि आमच्या गावचं दैवत या संपूर्ण गाव देवीनं सगळं गाव एकत्रित करून ठेवलेलं आहे आणि या देवीच्या श्रद्धेवरच आमचं गाव चाललेलं आहे. की सगळं गाव एकजुटीनं आमच्या देवीची सेवा करतात. तर खरी यात्रेची सुरुवात होते छबिना आणि दिंडीपासून. रात्री गावचं लाईट्स, फटाके, संगीत आणि आनंदात नाचणारी माणसं. छबिना म्हणजे फक्त जल्लोष नाही तर गावाच्या एकजुटीचा उत्सव आहे तो. आजही वर्षातून एकदा ही परंपरा जिवंत होते. 3 दिवस भक्ती, उत्साह आणि आनंदाचा महापूर येतो. दरवर्षी जी पालखी सर्व गावात फिरवली जाते त्यासाठी मानकऱ्याच्या असते ही यात्रा कमिटीच्या वतीनं गावची देवी ही पालखीत नेऊन बसवली जाते. पालखीत बसवल्यानंतर देवीची मिरवणूक संपूर्ण जायगाव होत असते. हा नेहमी दरवर्षीचा हा साजरा केला जातो. यात्रेतील सर्वात मोठा दिवस म्हणजे रथाचा दिवस. हा रथ फक्त लाकडाचा नसतो, तो श्रद्धेचा असतो. शेकडो लोक एकाच शक्तीने तो रथ ओढतात. गुलालाने भरलेले आकाश आणि देवीच्या नावाचा जयघोष. त्या क्षणी देवी स्वतः उपस्थित आहे असं वाटतं. यात्रेत फक्त उत्साह नाही, इथे भरतो कीर्तनाचा अमृत सोहळा. टाळांचा नाद, मृदुंगाचा ताल आणि देवीच्या नावाचा जयघोष
या भक्तीमध्ये रंगून जाणं हाच या यात्रेचा आत्मा आहे. देवीवरच्या श्रद्धेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विशाल धनाजी देशमुख. गेल्या सलग 5 वर्षापासून यात्रा कमिटीकडून व ग्रामस्थांकडून एकही रुपया न घेता रथाची सजावट स्वतः करतात. दिवस तिसरा घेऊन येतो एक खास थरार. कुस्तीचा मुकाबला, ताकद, कौशल्य आणि लढाईची जिद्द हे सगळं एकत्र येतं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. रामदैवत जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे हा कुस्त्यांचा आखाडा, जंगी आखाडा इथं भरत आहे. यामध्ये 100 रुपयेपासून इनाम 50 रुपये, 100 रुपयेपासून ते 1.5 लाख रुपयेपर्यंतची कुस्ती लावली जाते. यामध्ये जय हनुमान तालीम संघ जायगाव याचं मोठं योगदान असतं. तसेच जानूबाई यात्रा कमिटी, तसेच जानूबाई देवस्थान रथोत्सव आणि जानूबाई देवी यात्रा कमिटी यांचंही सहकार्य मोलाचं लागत राहतं. ही यात्रा फक्त सण नाही, ती लोकांना आपल्या मातीशी जोडते. 3 दिवसाचा हा प्रवास कधी सुरू होतो आणि कधी संपतो कळतच नाही, पण मागे ठेवतो असंख्य आठवणी आणि मनाची शांतता. एका दगडापासून सुरू झालेली ही कथा आजही जिवंत आहे. जायगावच्या प्रत्येक मनात जानूबाई देवीची कृपा अशीच कायम राहते. आणि तुम्हाला यात्रेतील कोणता भाग जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सागर देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या 1.5 महिन्यापासून मी यूट्यूब ह्या व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहित होतो. खूप मेहनतीनंतर हा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. यात खूप लोकांनी मला साथ दिली, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि कमेंटमध्ये जानूबाईच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका.